नमस्कार. घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खास्ता कचोरी, शेगावची फेमस खास्ता कचोरी. सर्वप्रथम इथे मी कचोरीसाठी 1 वाटी इतकी बिना शिल्टाची पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे. स्वच्छ 2 पाण्याने धुवून 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवली होती. डाळ इथे व्यवस्थित भिजलेली आहे. 4 तास झालेले आहे डाळीला. आता मी हे मिक्सरच्या भांड्यात लावून जाडसर दळून घेणार आहे. जास्त बारीक पेस्ट तयार करून घेणार नाही आहे. छान असं मोठं मोठं भरडं तयार करून घेणार आहे. मी ते आपली डाळ पूर्ण जेवढी होती तेवढी मिक्सरच्या भांड्यात ॲड करून घेतली आहे आणि मिक्सरला लावून घेतलेलं आहे. बघू शकता जाडसर डाळ इथे दळून घेतली आहे मी. आता मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये कचोरीसाठी मिश्रण बनवून घेणार आहे. पॅनमध्ये मी 1 ते 1.5 चमच इतकं साबूत धने ॲड केलेला आहे. 1-1.5 चमच सौंफ, हिरवी सौंफ आहे ही. 1 चमच इतकं जिरा. व्यवस्थित असा आपल्या मसाल्याचा सुगंध सुटेपर्यंत 1-2 मिनिट आपण भाजून घेऊ याला. भाजून झालं की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान असं जाडसर दळून घेऊ. याला पण जास्त बारीक दळून घ्यायचं नाही आहे. याला पण थोडंसं जाडसरच दळून घ्यायचं आहे. जेव्हा आपण कचोरी खातो त्यावेळेस याचे जेव्हा मोठे मोठे दाणे तोंडामध्ये येतात त्यावेळेला कचोरीची चव खूप छान लागते. त्यासाठी थोडंसं जाडसरच दळून घ्यायचं आहे. इथे आपला मसाला व्यवस्थित भाजून झाला आहे. गॅस ऑफ करून घेतला आहे मी. हा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि जाडसर दळून घेते. थोडंसं गरम आहे. थोडंसं 2 मिनटं थंड करून घेते. त्यानंतर मी हा मिक्सरला लावून घेते. बघू शकता मी जाडसर दळून घेतलं आहे. बारीक असं केलेलं नाही आहे. मोठं मोठंच आहे छान भरडं. त्याच पॅनमध्ये मी 1 चमच इतकं तेल ॲड करून घेतलं आहे. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या ॲड करून घेणार आहे. मी ते कचोरीसाठी मसाला तयार करून घेत आहे. 2 हिरव्या मिरच्या ॲड करून घेतल्या आहे. सोबतच 1 चमच इतकं अद्रकची पेस्ट व्यवस्थित 1-2 मिनटं भाजून घेते. त्यामध्ये जो आपण मसाला वाटून घेतला होता सुका मसाला, धने जिरे आणि सोपचा तो ॲड करून घेतला आहे. तो पण 1-2 मिनटं परतून घेतलेला आहे. छान असं सुगंध सुटेपर्यंत याला पण भाजून घेऊ. भाजून झालं की यामध्ये मी 3 चमच इतकं बेसन घेतलेलं आहे. तो यामध्येच ॲड करून घेत आहे. तो पण छान असं 5 मिनटापर्यंत भाजून घेऊ. जोपर्यंत बेसनचं कच्चं पण जाणार नाही तोपर्यंत आपण व्यवस्थित असं चम्मचने फिरवत भाजून घेऊ. जर का आपण हे भाजताना फिरवलं नाही असं सोडून दिलं तर बेसन जळण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे बेसन शिजवत असताना चम्मचने थोडंसं फिरवून घेऊ. 4 ते 5 मिनटापर्यंत छान असं बेसन भाजून घेऊ. बेसन व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता त्यामध्ये मी बाकीचे मसाले ॲड करून घेते. अर्धा चम्मच इतकं चवीपुरतं मीठ, 1 चम्मच लाल तिखट मिरची पावडर, अर्धा चम्मच हल्दी पावडर, अर्धा चम्मच धने पावडर आणि थोडंसं गरम मसाला. हे सगळे मसाले मी ॲड करून घेतले आहे. 1 ते 2 मिनिट व्यवस्थित परत भाजून घेते. आता आपला मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे. सगळेच मसाले व्यवस्थित भाजलेले आहेत. छान असा सुगंध सुटलेला आहे. आता त्यामध्ये मी बारीक वाटून घेतलेली डाळ ॲड करून घेते. इथे मी पूर्ण डाळ ॲड करून घेणार आहे. पूर्ण डाळ ॲड करून झाल्यानंतर पूर्ण मिश्रण एकत्रित करणार आहे आणि त्यानंतर पूर्ण डाळीचा कच्चा पण जाईपर्यंत 4 ते 5 मिनिटापर्यंत व्यवस्थित असं भाजून घेणार आहे. चम्मचने व्यवस्थित फिरवून डाळ एकत्र करून घेते. पूर्ण असं मिश्रण तयार करून घेते अशा प्रमाणे.
इथे 2-3 मिनिट झालेलं आहे. डाळ मी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे. आता झाकण लावून परत 2-3 मिनिटं वाफवून घेते. बघू शकता डाळ इथे 2-3 मिनिटं वाफवून घेतलेली आहे. छान अशी आपली डाळ आता मिश्रण तयार झालेलं आहे डाळीचं. आता त्यामध्ये थोडंसं कसुरी मेथी क्रश करून ॲड करून घेते. ही कसुरी मेथी मी घरीच बनवून घेतलेली आहे. आपल्या मेथीला छान असं तोडून वाळवून घेतलं आहे. बघू शकता मिश्रण तयार झालं आहे. आता मी गॅस ऑफ करून घेते. आता मी डाळ पूर्णपणे थंडगार करून घेते. जेव्हा आपण कचोऱ्या बनवणार त्यावेळेला आपल्या हाताला पण चटके बसणार नाही आणि कचोऱ्या पण खूप छान असे बनतील. त्यासाठी मी हा मिश्रण पूर्ण थंड करून घेते. जोपर्यंत आपलं मिश्रण हा इकडे थंड होतोय तोपर्यंत मी इकडे कचोरीसाठी पीठ लावून घेते. कचोरीसाठी मी इथे 2 वाटी इतकं मैद्याचं पीठ घेतलं आहे. 2 वाटीला थोडंसं कमीच असेल इतकं मी इथे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ ॲड करून घेत आहे. अर्धा चम्मच इतकं थोडंसं ओवा हाताने क्रश करून ॲड करून घेणार आहे. आणि 2 चम्मच इतकं तूप हा याच्यासाठी ॲड करून घेत आहे की आपली कचोरी मस्त अशी खास्त झाली पाहिजे, क्रंच अशी एकदम खुसखुशीत झाली पाहिजे. त्यासाठी मी इथे 2 चम्मच इतकं तूप ॲड करून घेत आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलही ॲड करून घेऊ शकता. दोन्हीपैकी एक जरी वापरला तरी चालेल. अशाप्रमाणे मी पूर्ण मिक्स करून घेते हाताने. आता मी यामध्ये थोडं पाणी ॲड करून कडक असा गोळा तयार करून घेणार आहे. पीठ मी मऊच मळून घेणार आहे पण थोडंसं कडक ठेवणार आहे. कचोरी करताना थोडंसं आपल्याला त्रास होणार नाही आणि कचोऱ्या पण खूप छान बनते. जर का आपला पीठ थोडासा मऊ झाला किंवा नरम झाला तरी कचोऱ्या व्यवस्थित बनत नाही, क्रिस्पी होत नाही. त्यासाठी थोडंसं आपला पीठ कडकच पाहिजे. बघू शकता इथे मी तो मिश्रण थंड झालेला होता त्याच्या अशाप्रमाणे व्यवस्थित असे छोटे छोटे बॉल बनवून घेतलेले आहे. आणि असं पिठाचा छोटासा गोळा घेऊन त्यामध्ये भरून व्यवस्थित असं तोंड बंद करून घेत आहे. व्यवस्थित बंद करून घेतला की हाताने दोन्ही हाताच्या सेंटरमध्ये ठेवून असं प्रेस करून घेणार आहे. इथे मी 4-5 कचोऱ्या रेडी झाल्यावर तळून दाखवते. अशाप्रमाणे एक एक करून मी सगळ्या कचोऱ्या बनवून घेतल्या आहे. याला तुम्ही एकदा चाट बनवूनही खाऊ शकता किंवा तुम्ही सिंपल चटणीसोबतही खाऊ शकता. मी तुम्हाला सोबत चाटही बनवून दाखवणार आहे. बघू शकता व्यवस्थित असे माझे 4-5 कचोऱ्या इथे बनवून झाल्या आहेत. मी इथे 6 कचोऱ्या बनवून घेतल्या आहे. बाकीचे मी नंतर बनवून दाखवते. व्यवस्थित आता दोन्ही हाताच्या मध्ये ठेवून प्रेस करून घेतला आहे. इकडे मी गॅसवर तापण्याकरिता तेल ठेवलेला होता. तेल थोडंसं मीडियम इतकं गरम झालेलं आहे. खूप जास्तही गरम करून घ्यायचं नाही आहे, मीडियम गरम करून घ्यायचं आहे. जर का तेल जास्त गरम झालं तर आपल्या कचोऱ्या क्रिस्पी होणार नाही, क्रंची वगैरे असे छान खुसखुशीत होणार नाही. तेल मीडियमच गरम पाहिजे कचोरीसाठी. मीडियम गरममध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि कमी फ्लेमवर 5-10 मिनटापर्यंत व्यवस्थित अशा कचोऱ्या लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. बघू शकता मी ॲड केल्याबरोबर कचोऱ्या मस्त फुगायला लागल्या आहेत. जोपर्यंत पूर्णपणे वर फुगून येत नाही तोपर्यंत आपण याला हलवायचं नाही. स्वतःहून वर येतील कचोऱ्या तेव्हा मग चम्मचच्या साहाय्याने याला पलटून घ्यायचं. व्यवस्थित असं कचोऱ्यांना आलटून पलटून दोन्ही साईडने चम्मचच्या साहाय्याने ब्राऊन होईपर्यंत किंवा लालसर होईपर्यंत तळून घेऊया. बघू शकता सगळ्या कचोऱ्या वर ऑटोमॅटिक वर आलेल्या आहेत. आता मी एका चम्मचने त्यांना पलटवून घेते आणि जोपर्यंत छान असे क्रिस्पी होत नाही तोपर्यंत कमी गॅसवरच तळून घेणार आहे. पूर्ण कचोऱ्या फुललेल्या आहेत आपले. थोडा कलर आलेला आहे कचोरीला. आणखी मी 2-3 मिनटं व्यवस्थित असे लाल होईपर्यंत तळून घेते आणि पूर्ण कचोऱ्या फुगलेल्या आहेत. एकही कचोरी अशी नाही आहे की चपटी झालेली आहे. पूर्ण कचोऱ्या फुलून टम्म झाले आहे. आणखी 2-3 मिनिट व्यवस्थित तळून झालं की मी तुम्हाला हे काढून दाखवते. इथे आपले कचोऱ्या पूर्णपणे रेडी झालेले आहेत. आता मी हे कचोऱ्या काढून घेते. बघू शकता कलरही किती छान दिसतोय
आणि कचोऱ्या पण खूप छान तयार झालेल्या आहेत इथे, खायला पण तेवढ्याच टेस्टी लागतात। बघू शकता इथे पूर्ण कचोऱ्या मी तळून घेतलेल्या आहे। जर तुम्हाला हे असंच खायचं असेल तर तुम्ही असेही खाऊ शकता, याच्यात मसाला असतो ते खूप टेस्टी लागतात। आणि जर का तुम्हाला असं खायचं नसेल तर तुम्ही याची चाट बनवूनही खाऊ शकता। मी तुम्हाला इथे सिंपल पटापट अशी चाट बनवून दाखवणार आहे। माझ्याकडे काही साहित्य आहे, काही नाही आहे, जे आहे त्यामध्येच मी चाट बनवून दाखवणार आहे। मी असे 2 कचोऱ्या व्यवस्थित असे तोडून घेतलेले आहे। बघू शकता किती खास्ता अशी कचोरी झालेली आहे आपली। आता त्यामध्ये मी ही गोड दही आहे, या दहीमध्ये साखर ॲड करून फेटून घेतलेली आहे। मी दही ॲड करून घेत आहे। थोडंसं टोमॅटो सॉस, जर का तुमच्याकडे ग्रीन चटणी वगैरे असेल तर तेही तुम्ही ॲड करा, खूप छान अशी चव येते। माझ्याकडे नसल्यामुळे मी इथे टाकलेलं नाही आहे। वरून मी बारीक कापून घेतलेले कांदे ॲड करून घेतला आहे। आणि आता चवीपुरते मसाले ॲड करून घेत आहे। यामध्ये थोडं थोडं तिखट, मीठ आणि चाट मसाला, आणि माझ्याकडे ही बारीक नायलॉनवाली सेव होती, तीही मी याच्यावरून ॲड करून घेत आहे। बघू शकता आपली चमचमीत मस्त अशी चटपटी चाट इथे तयार झाली आहे। तुम्हाला जसं आवडते तसे तुम्ही खाऊ शकता। चला तर मी तुमच्यासोबत ही पूर्ण रेसिपी शेअर केलेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।